आता मी इथे गॅरेजवर आलो आहे. लगभग सकाळचे आता 9 वाजले आहेत. आज आहे 11 जुलै आणि आज इंडिया आणि इंग्लंडचा 5th T20 आहे, म्हणजे लास्ट T20 आहे. तसा हा काय फायदा नाही आहे, कारण की इंग्लंड आधीच 3-0ने जिंकली आहे. 4 T20 झाले, त्यापैकी 3 इंग्लंड जिंकले, एक पावसामुळे रद्द झाला आहे. त्याच्यामुळे आता आता 5वा T20 होतो आहे. इंडिया सिरीज हारली आहे. होप की या T20मध्ये वैभव सूर्यवंशी खेळत असू दे आणि चांगले रन बनवू दे, आणि ती 5th T20 आहे. असं नको होऊ दे की मेन मॅचमध्ये खेळवलं आणि आता इम्पॉर्टंट मॅच नाही तर वैभव सूर्यवंशीला काढून टाकतील आणि त्यानंतर मग खेळवणारच नाही. होप की त्याला खेळवतील मॅचमध्ये. बाकी तर आज संध्याकाळी मॅच आहे. याच्यानंतर मग आज लास्ट T20 होईल. याच्याने पण इंडिया जिंकली तर 3-1ने इंडिया हरेल, हारली तर 4-0ने हरेल, अजून म्हणजे बेइज्जतीने हरेल. काय करणार, पहिल्यांदा एवढा महिन्यानंतर सिरीज हरते या T20मध्ये, ते पण काय बोलावं आता. याच्यानंतर मग वन डे सुरू होणार आहे इंडिया आणि इंग्लंडचा. त्याच्यामध्ये कॅप्टन शुभमन गिल असेल, रोहित शर्मा पण असेल, काय माहिती विराट कोहली पण असेल, माहिती नाही. तर त्याच्यामध्ये तर जिंकू शकते इंडिया, कारण की आता T20 वर्ल्ड कप झालं म्हणून T20मधून फोकस हटला आहे आणि जास्त फोकस आता वन डेवर गेला आहे, आणखी पुढच्या वर्षी वन डे वर्ल्ड कप आहे. म्हणून तर मला तर तेच वाटते की वन डे वर्ल्ड कपची तयारी चालू आहे. सगळा फोकस वन डेवर जातो आहे. बाकी ही गोष्ट झाली क्रिकेटची. बाकी माझी गोष्ट झाली तर मी आता गॅरेजवर आलो आहे सकाळी. आता इथे पाऊस थोडा कमी झाला आहे इथे आता, म्हणजे 8 तारखेपर्यंत पाऊस पडला. त्याच्यानंतर 9 तारखेपासून पाऊस पडला नाही आहे. मी जेमिने विचारलेलं की 14 तारखेपर्यंत पाऊस पडणार नाही आहे, असं काय ते लिहून आलेलं. तर ते बरोबर निघते. आज 3रा दिवस अजून पाऊस तर पडला नाही आहे. तर आज 11, मग उद्या 12, 13, 14, 4 दिवस शायद पाऊस थांबेल. त्याच्यानंतर शायद परत सुरू होईल, काय माहिती नाही. बाकी तर बघू आता. बाकी इथे मी तर जिथे गॅरेजवर आलो आहे तिकडे मी गॅरेजचं कामाला येत नाही. मी इथं वॉशिंग सेंटरचं काम करतो. तर इकडे समोरच दुकानाच्या समोर कोणी गाडी लावली आहे. 2 कार दुकानाच्या समोर लावल्या आहे. त्याच्यामध्ये थोडीशी जागा ठेवली आहे बस. म्हणजे रात्रीच कोणी लावलेली. मी रात्री इकडनं गेलेलो दुकानामध्ये, तेव्हा मला सायकलने गेलं तेव्हाच मला दिसलेली कार. तेव्हापासून इथे आणि कोणी काढली नाही आहे. उलटा अजून एक गाडी अजून कोणी इथे लावून गेलं. म्हणजे काय बोलायचं आता. इथे दुकानात समोरच गाडी लावली म्हणजे काय ते काय आंधळे आहेत, त्यांना दिसत नाही समोर कुठलं दुकान आहे, वॉशिंग सेंटर आहे. इथेच त्यांना म्हणजे गाडी लावायला पाहिजे होतं. आता मला दिमाग खेळला ना, कंप्लेंट वगैरे करेन. बघू, थोडा वाढ बघतो मी की निघेल गाडी, नाही तर मला इथे फोन करावा लागेल. मग आता मग कसं गाडी लावलं तर वॉशिंग आणखी ते गॅरेजमध्ये गाडी वरती घेऊन रिपेअर करू शकतो. जागा पण नाही पाहिजे होती. पण गाडी धुवायची आहे तिथे जागा पाहिजे ना दुकानासमोर, आणि तिकडेच मेन म्हणजे कार लिहून लावली आहे. बघीन आता कुठल्या कंप्लेंटची जागा असेल तर कंप्लेंट करीन, गाडी हटवीन अगर थोड्या वेळात आले नाही तर. ते काय बोला आता, मला तर वाटते बिल्डिंगमधलाच कोणतरी असणार, तेच जास्त करून लावतात तशा गाड्या. ते काही बाईक वगैरे ना ते समोर लावायला पाहिजे. कार वगैरे नको लावायला पाहिजे. तरच काहीतरी करावं लागेल. फालतू मध्ये परेशान करतात उगाचच. ते टोवालेला वगैरे फोन करीन आणि बोलेन की इकडनं कार हटवा, कोणतरी माझ्या दुकानाच्या समोर लावले कार. हे जेमिनावर सर्च करेन की अगर कोणी दुकानाच्या समोर अशी गाडी लावली तर काय करायचं वगैरे. कारण की नुकसान होते ना असं. कारण की आता कुठली गाडी आली, कार तर मी धुवणार कशी, तर जागाच नाही. बाईक तर स्कूटी तर मी मध्ये लावून कसं तरी धुईल, ते पण एकच धुता येईल. कार कशी धुणार.
कंप्लेंट करणार आहे मी. चला बाय.